मित्रांनो, भगवान शंकरांबद्दल असं म्हटलं जातं की ते त्रिलोकाचे आदी आणि अंताचे देवता आहेत. त्यांच्यासमोर जगातील सर्व शक्ती अपयशी ठरतात. पण तुम्हाला माहिती आहे का, भगवान शंकरांचा जन्म कसा झाला, त्यांची माता कोण होती, त्यांच्या पित्याचं नाव काय होतं, त्यांनी कोणाकडून शिक्षण घेतलं आणि कोण कोणाला शिक्षणाचं दान दिलं? जर माहिती नसेल तर चला, कारण या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तरं देणार आहोत. कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत न वगळता नक्की पहा. मित्रांनो, आज सर्वप्रथम भगवान शंकरांच्या जन्माशी संबंधित पहिली कथा म्हणजेच शिवपुराणातील एक लोकप्रिय कथेबद्दल सांगणार आहोत. शिवपुराणानुसार भगवान शंकरांना स्वयंभू मानलं जातं, म्हणजेच त्यांचा जन्म स्वतःहूनच झाला. याचा अर्थ असा की भगवान शंकरांना ना माता आहे ना पिता. याच कारणामुळे भगवान शंकर पंचतत्वांपासूनही परे आहेत, ज्यामुळे त्यांना मृत्यूचं भय नाही आणि त्यांचा मृत्यू कधीच होऊ शकत नाही. आता आपण विष्णू पुराणात सांगितलेल्या भगवान शंकरांच्या जन्माशी संबंधित आणखी एक कथेबद्दल बोलूया. विष्णू पुराणानुसार भगवान विष्णूंच्या कपाळातून निघालेल्या तेजामुळे भगवान शंकरांची उत्पत्ती झाली, तर त्यांच्या नाभीतून निघालेल्या तेजामुळे कमळावर विराजमान ब्रह्माजींचा जन्म झाला. परंतु दुसरीकडे शिवपुराणात भगवान विष्णूंच्या जन्माबद्दल असं सांगितलं आहे की एकदा भगवान शंकर आपले गुडघे चोळत होते आणि त्यांच्या गुडघ्यांमधून निघालेल्या मळापासून भगवान श्री विष्णूंचा जन्म झाला. जर असं असेल तर विष्णुपुराण आणि शिवपुराण एकमेकांपासून पूर्णपणे वेगळे आहेत. या कथेव्यतिरिक्त भगवान शंकरांच्या जन्माची आणखी एक पौराणिक कथा खूप लोकप्रिय आहे, जी कदाचित तुम्ही तुमच्या वडीलधाऱ्यांकडून ऐकली असेल. जर ऐकली नसेल तर तुमच्या माहितीसाठी सांगतो की एकदा भगवान विष्णू आणि परमब्रह्माजी यांच्यात यावरून वाद सुरू झाला की या सृष्टीत सर्वात महान कोण आहे. जेव्हा भगवान विष्णू आणि ब्रह्माजी यावरून भांडत होते, तेव्हा एका जळत्या खांबाच्या रूपात महादेव त्यांच्यामध्ये प्रकट झाले. मित्रांनो, ते दोघेही या रहस्याला समजू शकले नाहीत आणि तेव्हाच अचानक एक आवाज आला, ज्याने सांगितलं की जो कोणी या खांबाचा शेवट शोधेल तोच सर्वात महान मानला जाईल. हे ऐकताच ब्रह्माजींनी पक्षाचं रूप घेतलं आणि खांबाचा वरचा भाग शोधण्यासाठी निघाले, तर विष्णूंनी वराहाचं रूप धारण केलं आणि खांबाचा खालचा शेवट शोधण्यासाठी निघाले. बराच वेळ शोधूनही दोघांपैकी कोणालाच खांबाचा शेवट सापडला नाही आणि शेवटी दोघेही हार मानून परत आले. त्यानंतर भगवान शंकर आपल्या मूळ रूपात प्रकट झाले आणि मग भगवान विष्णू आणि ब्रह्माजींनी हे मान्य केलं की महादेवच सर्वात महान आणि शक्तिशाली आहेत. त्यांच्यापेक्षा मोठी शक्ती या जगात कोणतीच नाही. यासोबतच शिवपुराणात सांगितलेला हा खांब हे दर्शवतो की भगवान शंकरांचा ना जन्म झाला होता ना त्यांचा कोणताही अंत आहे. आणि यामागचं एक कारण म्हणजे भगवान शंकरांना स्वयंभू म्हटलं जातं, म्हणजेच भगवान शंकरांचा अंतच नाही, ते अमर आहेत. आता आपण भगवान शंकरांशी संबंधित अशा एका विषयाबद्दल बोलूया जो सर्वात जास्त प्रसिद्ध आहे, तो म्हणजे भगवान ब्रह्मा हे भगवान शंकरांचे पिता आहेत का? होय, ही कथा लोकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. तर तुम्हाला सांगतो की भगवान शंकरांनी ब्रह्मपुत्राच्या रूपात जन्म कसा घेतला. यामागे विष्णू पुराणातील एक पौराणिक कथा आहे, ज्यानुसार जेव्हा पृथ्वी, आकाश, पाताळ किंवा संपूर्ण विश्व जलमग्न म्हणजेच पाण्यात बुडालेलं होतं, तेव्हा भगवान विष्णूंशिवाय या विश्वात कोणताही देव किंवा प्राणी नव्हता. तेव्हा फक्त विष्णूच जलपृष्ठावर आपल्या शेषनागावर झोपलेले दिसत होते. त्यानंतर त्यांच्या नाभीतून कमळाच्या दांड्यावर ब्रह्माजी प्रकट झाले. जेव्हा भगवान ब्रह्मा आणि भगवान विष्णू विश्वाशी संबंधित चर्चा करत होते, तेव्हा भगवान शंकर प्रकट झाले. परंतु ब्रह्माजींनी त्यांना ओळखण्यास नकार दिला. यामुळे भगवान शंकर रुसले आणि त्यांच्या रुसण्यामुळे भगवान विष्णूंनी ब्रह्माजींना दिव्य दृष्टी देऊन भगवान शंकरांची आठवण करून दिली. त्यानंतर ब्रह्माजींना आपली चूक लक्षात आली आणि त्यांनी शंकरांकडे क्षमा मागत त्यांना आपल्या पुत्ररूपात जन्म घेण्याचा आशीर्वाद मागितला. यामुळे भगवान शंकरांनी भगवान ब्रह्मांच्या प्रार्थनेला मान्यता देत त्यांना आशीर्वाद दिला. परंतु त्यानंतर जेव्हा भगवान ब्रह्मांनी या सृष्टीची रचना सुरू केली, तेव्हा त्यांना एका बालकाची गरज भासली आणि तेव्हाच त्यांना भगवान शंकरांचा आशीर्वाद आठवला. यासाठी भगवान ब्रह्मांनी तपस्या केली आणि बालकाच्या रूपात भगवान शंकर त्यांच्या मांडीवर रडत रडत प्रकट झाले. तुम्हाला सांगतो की हा भगवान शंकरांचा एकमेव बालरूप आहे. जेव्हा भगवान ब्रह्मांनी त्यांच्या रडण्याचं कारण विचारलं, तेव्हा त्यांनी सांगितलं की त्यांचं कोणतंही नाव नाही. तेव्हा भगवान ब्रह्मांनी भगवान शंकरांचं नाव रुद्र ठेवलं, ज्याचा अर्थ होतो रडणारा. पण तरीही भगवान शंकर शांत झाले नाहीत, म्हणून ब्रह्मांनी त्यांना दुसरं नाव दिलं. पण शंकरांना ते नावही आवडलं नाही आणि तरीही ते शांत झाले नाहीत. अशा प्रकारे शंकरांना शांत करण्यासाठी भगवान ब्रह्मांनी त्यांना रुद्र, शर्व, भाव, उग्र, भीम, पशुपती, ईशान आणि महादेव अशी 108 नावं दिली आणि शिवपुराणानुसार ही नावं पृथ्वीवर लिहिली गेली. यानंतर श्रीमद्देवी महापुराणाचा उल्लेख करायचा झाला,
तर श्रीमद देवी महापुराणात भगवान शंकरांच्या माता आणि पित्याबद्दल सांगितलं आहे. श्रीमद देवी महापुराणानुसार एकदा जेव्हा भगवान नारदजींनी आपले पिता भगवान ब्रह्माजींना विचारलं की या सृष्टीचा निर्माता कोण आहे, तसंच भगवान विष्णू, भगवान शंकर आणि तुमच्या माता पित्याचं नाव काय आहे, तेव्हा भगवान ब्रह्माजींनी नारदजींना त्रिदेवांच्या जन्माबद्दल सांगितलं. त्यांनी जे सांगितलं ते खरंच आश्चर्यकारक होतं. खरं तर त्यांनी सांगितलं की देवी दुर्गा आणि शिवस्वरूप ब्रह्माच्या योगाने ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा जन्म झाला. म्हणजेच प्रकृतीचं रूप असलेल्या माता दुर्गा या आमच्या तिघांच्या माता आहेत आणि ब्रह्मा म्हणजेच काल सदाशिव हे आमचे पिता आहेत. यासोबतच श्रीमद देवी महापुराणात भगवान विष्णू आणि भगवान ब्रह्मा यांच्यातील भांडणाची एक कथाही सापडते, ज्यानुसार एकदा भगवान ब्रह्मा आणि विष्णूंमध्ये वाद झाला आणि त्यांच्यात भांडण सुरू झालं. तेव्हा भगवान ब्रह्मांनी सांगितलं की मीच सृष्टीचा निर्माता आहे आणि मीच प्रजापिता आहे. याला उत्तर देताना भगवान विष्णूंनी सांगितलं की मी तुमचा पिता आहे, कारण तुम्ही माझ्या नाभीतून निघालेल्या कमळातून जन्माला आला आहात. आणि हळूहळू हा वाद वाढत गेला. मित्रांनो, यानंतर या दोघांच्या भांडणाचा आवाज ऐकून सदाशिव तिथे पोहोचले आणि त्यांनी सांगितलं, पुत्रांनो, मी तुम्हाला या विश्वाची रचना आणि त्याचं संरक्षण करण्याचे फक्त 2 कार्य दिले आहेत. त्याचप्रमाणे मी शंकर आणि रुद्र यांना संहार आणि गतीची कामं दिली आहेत. यासोबतच त्यांनी सांगितलं की माझ्या 5 मुखांपैकी पहिल्या मुखातून अकार, दुसऱ्या मुखातून उकार, तिसऱ्या मुखातून मकार, चौथ्या मुखातून बिंदू आणि 5व्या मुखातून नाद म्हणजेच शब्द प्रकट झाले आहेत. या 5ही गोष्टींना एकत्र केलं तर एक अक्षर तयार होतं, ते म्हणजे ओम, ज्याला आज आपण सर्वजण भगवान शंकरांचा मूलमंत्र म्हणून ओळखतो. हे सांगितल्यानंतर भगवान ब्रह्मा आणि विष्णू दोघांनाही समजलं की भगवान शंकरांपेक्षा शक्तिशाली या जगात काहीच नाही. दोघांनीही भगवान शंकरांना प्रणाम केलं आणि निघून गेले. चला मित्रांनो, आता जेव्हा तुम्ही भगवान शंकरांबद्दल इतकं जाणून घेतलं आहे, तेव्हा तुम्हाला माहिती आहे का की भगवान शंकरांनी कोणाकडून शिक्षण घेतलं आणि त्यांचे गुरु कोण होते? आम्हाला माहिती आहे की याचं उत्तर कदाचित तुमच्यापैकी फार कमी जणांना माहिती असेल. ज्यांना माहिती नाही त्यांना सांगतो की भगवान शंकर स्वतः या विश्वाचे गुरु मानले जातात, ज्यांनी या विश्वात गुरु-शिष्य परंपरेची सुरुवात केली. पण जर प्रश्न असा असेल की भगवान शंकर कोणाचे गुरु होते, तर तुम्ही नक्की जाणून घ्यायला हवं की हिंदू धर्मातील ग्रंथ सांगतात की ब्रह्माजी आणि शिवजी हे या विश्वातील पहिले गुरु आहेत, ज्यांनी गुरु-शिष्याच्या नात्याची सुरुवात केली. जिथे भगवान ब्रह्मांनी आपल्या मानसपुत्रांना शिक्षण दिलं, तिथे भगवान शंकरांनी आपलं ज्ञान फक्त आपल्या 7 शिष्यांना दिलं. म्हणजेच भगवान शंकर 7 शिष्यांचे गुरु होते आणि त्या शिष्यांना आजच्या काळात सप्तऋषींचा दर्जा दिला गेला आहे. तर मित्रांनो, हे होते भगवान शंकरांच्या जन्माशी संबंधित काही तथ्य. जे तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसंच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.